नमस्कार. विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण केलेले आहे मेथीची भजी किंवा याला गुजरातीमध्ये मेथी गोटासुद्धा म्हणतात. बघू शकता तुम्ही, बाहेरून छान क्रिस्पी आणि आतून छान फ्लफी आपले मेथीचे भजे तयार झालेले आहेत. हे कढीसोबत खायला खूप छान लागतात. एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि खूप कमीत कमी वेळामध्ये हे भजे तयार होतात. हे भजे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य: मी अर्धी जोडी मेथी स्वच्छ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. अर्ध चिरलेले लिंबू, बारीक चिरलेले कोथिंबीर, बारीक चिरलेल्या 2-3 हिरव्या मिरच्या, खाण्याचा सोडा, जिरा आणि धने बारीक केलेले, साखर आणि चवीनुसार मीठ. आता मी एका पातेल्यामध्ये 2 वाटी बेसन घेतले. त्यामध्ये आता आपण बारीक चिरलेली मेथी टाकणार आहोत. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ आणि 2-3 छोटे चमचे साखर. आता मेथी कडू असते, त्यामुळे आपण यामध्ये साखर टाकतो, ज्याच्यामुळे याची चव खूप छान लागते. आता यामध्ये आपण बारीक केलेले धने आणि जिरे टाकणार आहोत. आता यामध्ये थोडं पाणी टाकून हे आपल्याला छान भिजवून घ्यायचं आहे. जास्त पातळ आपल्याला हे पीठ करायचं नाही आहे. हे बघा, थोडं पाणी टाकत आपल्याला हे छान पीठ भिजवून घ्यायचं आहे आणि असंच छान 5 ते 10 मिनटं फेटून 10 मिनटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे, जेणेकरून याच्यामधली जी साखर आहे ती सर्व डिझॉल्व होऊन जाईल. हे बघा, 5-10 मिनटं आपण छान रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं. आता यामध्ये आपण बारीक चिरलेली मिरची टाकलेली आहे. आता हे पण छान फेटून घ्यायचं आहे. हे बघा, छान फेटून घेतल्यामुळे हे जे पीठ आहे हे डबलने होतं. आता यामध्ये आपल्याला चिमूटभर खाता सोडा टाकायचा आहे आणि यावरती लिंबू पिळायचा आहे आणि परत एकदा छान फेटून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये मी भजे तळण्यासाठी गरम करण्यासाठी तेल ऑलरेडी ठेवलं होतं. आता आपण हे छान फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण जे गरम करायला तेल ठेवलं होतं त्यातलं 2-3 चमचे गरम झालेलं कडकडीत मोहन आपल्याला ह्या पिठामध्ये टाकायचं आहे, ज्यामुळे आपले जे भजे आहेत ते आतून छान सॉफ्ट होतील. हे बघा, 2-3 चमचे आपण गरम यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे परत. आता कढईमधलं तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आपण आता हव्या त्या आकाराचे लहान मोठे भजे टाकून घेऊया. हे भजे खूप फुलतात, त्यामुळे एका बॅचमध्ये थोडे कमीच आपल्याला भजे टाकायचे आहे, जेणेकरून सर्व भजे आपले छान तळले जातील. मीडियम गॅसवरती आपल्याला हे भजे सर्व तळून घ्यायचे आहे, जेणेकरून ते बाहेरूनही छान होतील आणि आतूनही खूप छान होतील. मीडियम गॅसवरती आपल्याला सर्व भजे आता हे असे तळून घ्यायचे आहे. गोल्डन कलर येईपर्यंत दोन्ही बाजूने हे भजे छान आपल्याला होऊ द्यायचे आहे. हे बघा, भजे आपले डबल झालेले आहे, छान फुलून आलेले आहे आपले भजे. तुम्ही एक वेळेस अशा प्रकारे ही मेथीची भजी नक्की करून बघा. आपण नेहमी कांदा भजी, दोडक्याची भजी, पालकाची भजी करतो. एक वेळेस तुम्ही अशा प्रकारे मेथीची भजीसुद्धा करून बघा. खायला खूप छान लागतात, कढीसोबत खूप छान लागतात. हे बघा, आता भज्याला छान गोल्डन कलर आलेला आहे. दोन्ही बाजूनी भजे आपले खूप छान झालेले आहे. आता हे भजे आपण आता काढून घेऊया. हे भजे अजिबात तेलकट होत नाही आणि आतूनही खूप छान स्पंजी होतात. आता आपण दुसरी बॅच आता भज्याची तळून घेणार आहोत.
एका साईडनं भजी छान झालेली आहे. आता भजी आपल्याला छान पलटून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूने सुद्धा भजी छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे. भजी हे अजिबात कडू लागत नाही, टेस्टला खूप छान लागतात. हे बघा, सर्व भजी आपले तळून झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, खूप छान क्रिस्पी, आतून फ्लफी असे आपले भजी तयार झालेले आहेत. तुम्हाला जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.